कुणबी प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा वाद पेटला असून यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आलेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळेंनीच कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी करत जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहे. या दौऱ्यांमध्ये त्यांनी केलेल्या भाषणांची सध्या जोरदार चर्चा होतीये. खास करून मंत्री बावनकुळे यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांच्या भाषेचा स्तर जास्तच बिघडल्याचं बोललं जात आहे. आमचं कुळ तर 96 कुळ आहे, हे बावनकुळ कुठून काढलं? बावनकुळे फारच विचित्र प्राणी दिसतो. पूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमधील मोहनजोदडो प्रमाणे आणि अजिंठातील लेण्यांप्रमाणे हा माणूस दिसतोय, अशा शब्दात जरांगे पाटील टीका करताय. गोंडास्वामी, डुक्कर, जनावर असेही शब्द जरांगे पाटलांनी वापरले. पण या सगळ्यात त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांची थेट बाहुबलीतील कालकेयीशी तुलना करत कालकेयीच्या डायलॉगची नक्कल सुद्धा केली आहे. बावनकुळ्या, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. जरांगे पाटलांनी केलेली ही टीका भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि स्वतः बावनकुळे यांच्या प्रचंड जिव्हारी लागलीये. बावनकुळे यांनी या संदर्भात माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भानेही महत्वाचा खुलासा केलाय. ते नेमकं काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया. पण या सगळ्या प्रकरणात आता भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी जरांगे पाटलांना कडक इशारा देत मनोज जरांगे हा बिंडोक माणूस असल्याची टीका केली आहे. याशिवाय त्यांच्या विरोधात आता तेली आणि ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचं देखील रामदास तडस यांनी म्हटलंय. ते आणखी काय म्हणाले आणि जरांगे पाटील विरुद्ध मंत्री बावनकुळे हा वाद कसा पेटलाय तेच या व्हिडिओ मधनं समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्रांच्या बाबतीत जे आरोप करताय त्यामध्ये काही तथ्य नसल्याचा दावा यापूर्वीच महसूल मंत्री बावनकुळे यांनी केला होता. तसेच आपण नार्को टेस्ट साठी तयार असल्याचंही ते म्हणाले होते. पण जरांगे पाटलांनी आता त्यांच्या आरोपांची धार आणखी तीव्र केली असून थेट बावनकुळे यांच्या शारीरिक व्यंगाची टिंगल करताना ते दिसताय. जरांगे पाटील आपल्या भाषणात अत्यंत खालच्या पातळीची आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याने असे आरोप आता केले जात आहे. 2 दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे जरांगेंनी सभा घेतली. त्यात त्यांनी बाहुबली चित्रपटातील कालकेयीसोबत बावनकुळे यांची तुलना करत त्यांची खिल्ली उडवली. कालकेयीच्या डायलॉगची नक्कल देखील जरांगे पाटलांनी करून दाखवली. दरम्यान या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की माझं व्यंग काढून किंवा माझ्यावरती टीका करून त्यांना आनंद मिळत असेल तर खुशाल मिळू द्या, मी त्यावर काही बोलणार नाही. पण माझ्या घरातही माझी पत्नी, नातू, वडील, मुली आणि बहीण असा परिवार आहे. या सगळ्या गोष्टींचा त्यांनाही खूप त्रास होतो. माझ्यावर टीका केल्याने जर न्याय मिळणार असेल तर त्यांनी माझी खुशाल टिंगल करावी, असं बोलताना बावनकुळे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. याशिवाय आपला कोणत्याही जातीवादाशी संबंध नाही. माझी पत्नी कुणबी समाजाची आहे तर माझी सूनबाई मराठा आहे. आम्ही सर्वजण एकाच घरात गुण्या गोविंदाने राहतो. आम्ही कधीही कुणबी, तेली किंवा मराठा असा कोणताही वाद केलेला नाहीये, अशा शब्दात बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीतही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की महसूल विभागाने आतापर्यंत 22 लाख कुणबी जात प्रमाणपत्र दिली आहे. यापैकी एका प्रमाणपत्रात त्रुटी असल्याच्या संशयावरून चौकशी लावली होती आणि ती देखील आता पूर्ण झाली. तर जात पडताळणी अहवाल देण्याचं काम माझ्या महसूल विभागाचं नसून ते समाज कल्याण विभागाचं आहे. त्यामुळे एका प्रमाणपत्रामुळे जरांगे पाटील यांचा मोठा गैरसमज झालाय, असा खुलासा बावनकुळे यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात आता भाजपाचे भंडारा जिल्हा प्रभारी आणि माजी खासदार रामदास तडस यांनी मनोज जरांगे पाटील यांना कडक शब्दांत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. रामदास तडस म्हणाले की मनोज जरांगे हा बिंडोक माणूस आहे. त्यांनी बावनकुळेंवर खालच्या पातळीवर केलेलं भाष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये. त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. त्यांच्या अशा भाषेमुळे मराठा समाजाला कधीही आरक्षण मिळणार नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून जरांगे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील तेली समाज आणि ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा थेट इशारा
माजी खासदार रामदास तडस यांनी दिलाय. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाले असून त्यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की मनोज जरांगे मूर्खासारखा धिंगाणा घालत महाराष्ट्रात फिरतोय, मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढतोय, ओबीसीच्या मंत्र्यांच्या व्यंगावर टीका करतोय, त्याच्या विरोधात ओबीसीची वज्रमूठ बांधण्यासाठी आपण सोलापुरात येतोय असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी आता ओबीसींच्या सभा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील विरुद्ध महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा वाद आणखी पेटणार असल्याचं दिसतंय. महत्वाचं म्हणजे या घडामोडींवरून मराठा आणि ओबीसी हे दोन समाज पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळते. आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि सामाजिक सलोखा आणखीच बिघडलाय. तर यासाठी नेमकं जबाबदार कोण असेल, तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सर्व समाज घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात एकत्र येत असताना मध्येच मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटायचं काम कोण करते असं प्रश्न देखील विचारले जात आहे. बाकी या सगळ्या वादावर नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.